भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. रात्र अत्यंत भयान होती. आकाशात काळेकुट्ट ढग जमलेले होते. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता, जणू निसर्ग स्वतः एखाद्या अदृश्य वेदनेने तडफडत होता. दूरवर विजा चमकत होत्या. प्रत्येक विजेच्या कडकडाटानंतर एका लहानशा गावातील राहणाऱ्या एका वृद्ध स्त्रीचं हृदय अक्षरशः दचकून जात होतं. ती वृद्ध स्त्री आपल्या मोडकळीस आलेल्या घराच्या कोपऱ्यात बसून रडत होती. तिचं नाव होतं राधाबाई. राधाबाईच्या आयुष्यात दुःखाशिवाय दुसरं काही उरलं नव्हतं. पती अनेक वर्षांपूर्वी संसार सोडून गेले होते. एकुलता एक मुलगा शहरात कामासाठी गेला. काही काळानंतर त्याचाही संपर्क तुटला. घरात अन्नाचा एक कण नव्हता. शरीर वृद्ध झालं होतं. डोळ्यांची दृष्टी धुसर झाली होती आणि मन पूर्णपणे खचलं होतं. त्या रात्री त्या देवघरासमोर बसल्या होत्या. समोर एक छोटीशी जुनी प्रतिमा होती, श्री स्वामी समर्थ. कंप पावणाऱ्या आवाजात त्या म्हणाल्या, स्वामी, आता माझ्यानं काही होत नाही. जर खरंच तुम्ही तुमच्या भक्तांच्या पाठीशी असाल तर मला दाखवा, नाहीतर मला तुमच्याकडे घेऊन जा. इतकं बोलून त्या रडू लागल्या. बाहेर वारा प्रचंड सुटला. अचानक दारावर टकटक. राधाबाई घाबरल्या. यावेळी कोण येणार? थरथरत त्यांनी दार उघडलं आणि दारात एक तेजस्वी वृद्ध संन्यासी उभे होते. लांब हात, तेजस्वी डोळे, अंगावरती साधी वस्त्र, चेहऱ्यावरती विलक्षण शांतता. ते फक्त एवढेच म्हणाले, अगं, इतक्या रात्री उपाशी बसलीस, आम्हाला आत घेणार नाहीस? राधाबाईंना काही सुचेना. त्या म्हणाल्या, महाराज, माझ्या घरी तर काहीच नाही. संन्यासी मंद हसले. काही नाही? जरा मागच्या मडक्यात पहा. राधाबाईंनी आश्चर्याने मडकं उघडलं आणि त्या क्षणी त्यांचे डोळे भरून आले. रिकाम्या मडक्यात पीठ, तांदूळ, थोडं तूप होतं. त्या थरथर कापू लागल्या. मागे वळून पाहिलं, पण दारात कोणीच नव्हतं. फक्त बाहेर वाऱ्यामध्ये एक आवाज जणू घुमत होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्या दिवशी गावातील लोक आले तेव्हा राधाबाई रडत म्हणत होत्या, काल रात्री स्वामी स्वतः माझ्या घरी आले होते. भक्त हो, ही केवळ एका स्त्रीची कथा नाही. ही त्या प्रत्येक भक्तांची कथा आहे, जो आयुष्याच्या एखाद्या वळणावरती पूर्णपणे तुटतो आणि सर्व मार्ग बंद होतात. तेव्हा एक अदृश्य हात त्याला सावरतो. कितीतरी भक्त आजही सांगतात, जिथे सर्व संपतं तिथे स्वामी सुरू होतात. पण प्रश्न असा पडतो, हे स्वामी समर्थ कोण होते? ते सामान्य संत होते, योगी होते, की साक्षात दशावतार? त्यांच्या जन्माचं रहस्य काय? ते 300 वर्ष कर्दळ काळात तपश्चर्या करत होते. ही कथा खरी आहे का? आणि जर ते आजही भक्तांच्या पाठीशी आहेत, तर त्यांची कृपा कशी अनुभवता येते? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पडद्यामागे जावं लागेल. त्या काळात जेव्हा भारतभूमीवरती धर्माचं तेज पुन्हा जागवण्यासाठी एक दिव्य शक्ती अवतरली होती. भारतभूमी ही केवळ भूमी नाही, ती संतांची, ऋषींची, योगींची आणि परमात्म्यांच्या दिव्य अवतारांची पावनभूमी आहे. जेव्हा जेव्हा धर्म ढासळतो तेव्हा भक्त संकटात सापडतो. जेव्हा मानवता दिशाहीन होते तेव्हा ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपानं पृथ्वीवरती अवतरतो. आणि दंत संप्रदायांमध्ये त्याचा विश्वास आहे की भगवान दत्तात्रयांनी अनेक रूपं घेतली, भक्तांचे कल्याण केले. श्रीपाद, श्रीवल्लभ, त्यानंतर नरसिंह सरस्वती आणि पुढे अक्कलकोटचे दैवत. ही कथा एका जन्माची नाही, ही कथा आहे शतकानुशतकं चाललेल्या एका दिव्य प्रवासाची. गाणगापूर, भक्तांचं वैकुंठ. त्या काळी गाणगापूर परिसर भक्तांनी गजबजलेला असे. लोक दूरदूरून येत असत. कोण आपल्या दुःखातून मुक्ती मागण्यासाठी, कोण रोगमुक्त होण्यासाठी, कोणी ज्ञानासाठी, कोणी फक्त दर्शनासाठी. कारण तेथे वास करत होते श्री नृसिंह सरस्वतींचा. त्यांच्या दर्शनाने माणसाच्या मनात काहीतरी बदल घडत असे. ज्यांच्या मनात क्रोध असे तिथे शांती येई, ज्यांच्या मनात अहंकार असे तिथे नम्रता जन्म घेई, ज्यांच्या जीवनात अंधार असे तिथे आशेचा दिवा पेटे. महाराज नेहमी म्हणत, गुरुवर श्रद्धा ठेवा, परमेश्वर स्वतः मार्ग दाखवेल. एकदा एक गरीब ब्राह्मण रडत रडत महाराजांकडे आला. त्याच्या डोळ्यात वेदना होत्या. तो म्हणाला, महाराज, माझ्या घरात अन्नाचा एक दानाही नाही, मुलं उपाशी आहेत, आता जगावं कसं? महाराज काही क्षण शांत बसले, मग म्हणाले, उद्याच्या सूर्योदयाआधी तुझ्या अंगणात जा. गरीब ब्राह्मणाला काहीच समजलं नाही, पण श्रद्धा होती. दुसऱ्या दिवशी पहाटे तो अंगणात गेला आणि काय आश्चर्य, जमिनीखाली मडक्यात जुनी सोन्याची नाणी सापडली. तो रडू लागला. त्याला समजलं, जिथे विश्वास असतो तिथे गुरुकृपा मार्ग शोधते. अशा असंख्य लीलांनी गाणगापूर धन्य झाले होते. पण एक दिवस आला जो भक्तांसाठी अत्यंत वेदनादायी ठरणार होता. निर्गुण पादुकांची स्थापना, विरहाचा दिवस, माध्यवद्य प्रतिपदेची ती सकाळ होती. वातावरणात एक विचित्र शांतता होती, जणू निसर्गालाच काहीतरी जाणवलं होतं. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावलं. शिष्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते, महाराजांच्या डोळ्यात करुणा होती. ते मंद स्वरात म्हणाले, आमचे कार्य आता दुसऱ्या स्वरूपात चालू राहील. हे शब्द ऐकून सर्वजण थरथरले. एक शिष्य रडत म्हणाला, महाराज, आम्हाला सोडून जाऊ नका. महाराज प्रेमाने हसले, अरे वेड्यांनो, गुरु कधी जातो का? त्या दिवशी त्यांनी निर्गुण पादुका स्थापन केल्या. त्या पादुकांसमोर बसून म्हणाले, या पादुकांमध्ये आमचे दैवत सदैव राहील, चैतन्य सदैव राहील. जो श्रद्धेने येईल त्याचे रक्षण होईल. हे ऐकताच अनेक भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही जमिनीवर कोसळून रडू लागले. पण महाराज शांत होते, कारण त्यांना माहीत होतं ही समाप्ती नव्हती, एका नव्या अध्यायाची सुरुवात होती. कर्दळी
वन, रहस्य, तपश्चर्या आणि मौन महाराज निघाले. दूर, अत्यंत दूर, घनदाट जंगलाकडे, जिथे माणूस जाण्याचा विचारही करत नाही. ते ठिकाण होतं दाट अरण्य, भयंकर शांतता, हिंस्त्र पशु, गूढ वातावरण. पण जिथे सामान्य मनुष्य भय पाहतो, तिथे योगी परमशांती अनुभवतो. महाराज जंगलाच्या अतिशय गाभाऱ्यात गेले आणि एका स्थानी बसले. डोळे मिटले, श्वास शांत झाला आणि सुरू झाली अकल्पनीय तपश्चर्या. दिवस गेले, महिने गेले, वर्ष सरली, राजे बदलले, साम्राज्य कोसळली, पिढ्या बदलल्या, पण ते समाधीतच होते. इतकी गाढ समाधी की त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी हळूहळू एक विशाल वारूळ बांधलं. पाऊस आला, वादळं आली, उन्हाळे गेले, पण त्या वारुळात एक दिव्य अग्नी शांतपणे प्रज्वलित होता. भक्त परंपरेनुसार ती तपश्चर्या चालली 300 वर्ष. 300 वर्ष. विचार करा भक्त हो, जिथे माणूस 3 तास शांत बसू शकत नाही, तिथे एका महायोग्यानं 300 वर्ष समाधी घेतली. पण नियतीला आता एक वेगळा चमत्कार घडवायचा होता. एक साधा माणूस, एक कुऱ्हाड, एक इतिहास बदलून जाणार होता. भक्त हो, काळ पुढे सरकत होता. जंगलामध्ये ऋतू बदलत होते, कोमेजली जात होती, पुन्हा नवी झाडे जन्म घेत होती. परंतु त्या गहन अरण्याच्या मध्यभागी एक विशाल वारूळ शांतपणे उभं होतं. सामान्य नजरेला ते फक्त मातीचं ढिगारं वाटत असे, पण नियतीला माहीत होतं त्या वारुळामध्ये एक दिव्य युग झोपलेला आहे. एक दिवस सकाळची वेळ होती. सूर्याची किरणं झाडाच्या फांद्यांमधून हळूहळू जमिनीवर उतरत होती. त्या जंगलात एक साधा लाकूडतोडे आला. गरीब माणूस, संपूर्ण दिवस लाकूड तोडून संसार चालवणारा. ना त्याला योगाचं ज्ञान, ना तपश्चर्येचं महत्त्व, ना त्याला ठाऊक होतं आज त्याच्या हातून काय इतिहास घडणार आहे. तो आपल्या कामात मग्न होता. एका मागोमाग एक फांद्या तोडू लागला, पण अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि सरळ जाऊन त्या प्रचंड वारुळावर आदळली. क्षणभर सगळं स्तब्ध झालं. पक्ष्यांचे आवाज थांबले, वारा शांत झाला. जंगल जणू एका अज्ञात भीतीनं थांबलं आणि पुढच्या क्षणी त्या वारुळातून रक्ताची धार बाहेर पडली. लाकूड तोड्याच्या हातापायाला अक्षरशः कंप सुटला. त्याच्या तोंडून शब्दही बाहेर पडेनात. तो मागे सरकू लागला. हे काय घडलं? त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तेवढ्यात संपूर्ण परिसरात एक तेज पसरलं. जंगलात सुगंध दरवळू लागला. जणू आकाशातून दिव्य प्रकाश पृथ्वीवर उतरला. वारूळ हळूहळू तडकू लागलं. मातीचे तुकडे खाली पडू लागले आणि त्या वारुळातून एक तेजस्वी दिव्य पुरुष बाहेर आले. अजानुबाहू देह, तेजस्वी डोळे, भव्य कपाळ, चेहऱ्यावर अनंत करुणा, सामर्थ्य, जणू हजारो सूर्यांचं तेज त्यांच्या रूपात सामावलं होतं. लाकूडतोड्या भयाने जमिनीवर कोसळला. त्याला वाटलं आज माझा अंत निश्चित. तो रडत म्हणाला, महाराज, माझ्याकडनं अपराध झाला, मला क्षमा करा. तेव्हा त्या दिव्य पुरुषाने त्याच्याकडे प्रेमाने पाहिले. त्यांच्या आवाजात ना राग होता, ना क्रोध, फक्त अपरंपार करुणा. ते म्हणाले, उठ रे, भिवू नकोस. लाकूडतोड्या थरथरत उठला. स्वामी पुढे म्हणाले, तुझ्या हातून जे घडलं ते नियतीचं कार्य होतं. आमची समाधी पूर्ण झाली. त्या क्षणी लाकूडतोड्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं आज त्याने सामान्य मनुष्य नव्हे, एका दिव्य शक्तीचं दर्शन घेतलं आहे. असं सांगितलं जातं की भक्त हो, हेच दिव्य रूप पुढे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालं. पहिली कृपा. गरीब लाकूडतोड्याचं भाग्य बदललं. लाकूडतोड्या अत्यंत गरीब होता. घरात दारिद्र्य, मुलं उपाशी, पत्नी आजारी, जीवनात फक्त दुःख. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं. काही क्षण डोळे मिटले आणि म्हणाले, आजपासून तुझं दारिद्र्य संपलं. लाकूडतोड्याला काही समजलं नाही. तो घरी परतला आणि घराजवळ पोचता तो स्तब्ध झाला. त्याच्या घराजवळ गावातील काही लोक उभे होते. कोणी धान्य घेऊन आले होते, कोणी पैशाची मदत करत होते. एका श्रीमंत व्यक्तीने तर त्याला कायम काम देण्याचं वचन दिलं. त्याची पत्नी, जी अनेक दिवस आजारी होती, तिलाही अचानक आराम वाटू लागला. लाकूडतोड्या आकाशाकडे पाहून रडू लागला. त्याच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, स्वामी. भक्त हो, जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा मार्ग कसा निर्माण होतो ते कळतही नाही. म्हणून आजही लाखो भक्त म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. देशाटनाची सुरुवात कर्दळी वनातून प्रकट झाल्यानंतर स्वामी एका जागी थांबले नाहीत. जणू त्यांना माहीत होतं की असंख्य भक्त त्यांची वाट पाहत आहेत. ते निघाले गावोगाव, जंगलातून, तीर्थक्षेत्रातून, नदीकाठाने, डोंगर दळ्यातून. कधी अनवाणी, कधी उपाशी, कधी एखाद्या मंदिरात, तर कधी झाडाखाली विसावत. पण जिथे जिथे स्वामी गेले तिथे तिथे चमत्कार घडू लागले. एकीकडे रोगी बरे होऊ लागले, दुसरीकडे निराश माणसांना जगण्याची दिशा मिळू लागली आणि काही अहंकारी लोक स्वामींच्या एका वाक्यानं नम्र झाले. पण स्वामींच्या देशाटनात एक अशी घटना घडली जिथे एका गर्विष्ठ पंडिताचा संपूर्ण अहंकार क्षणात नष्ट झाला आणि लोकांना समजलं, स्वामी केवळ संत नाहीत तर अंतर्ज्ञानी महायोगी आहेत. आता पुढे आपण ती कथा पाहूया. गर्विष्ठ पंडिताचा अहंकार आणि स्वामींची दिव्य लीला. भक्त हो, जिथे ज्ञान असतं तिथे नम्रता असली पाहिजे. परंतु अनेकदा माणूस थोडंसं ज्ञान मिळालं की स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो आणि जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा परमेश्वर त्याला योग्य वेळी योग्य धडा शिकवतो. स्वामी समर्थांच्या देशाटन काळातली अशीच एक घटना. एक गावात एक विद्वान पंडित राहत होता. शास्त्र, वेद, पुराण, संस्कृत सर्व काही त्याला तोंडपाठ होतं. लोक त्याला फार मान देत असत. पण ज्ञानाबरोबर त्याच्यात एक दोषही वाढत होता, अहंकार.
तो नेहमी म्हणायचा, माझ्यासारखा विद्वान या भागात नाही. संत, साधू, फकीर कुणालाही तो कमी लेखायचा. एक दिवस गावात बातमी पसरली, एक विलक्षण संन्यासी गावात आले आहेत. त्यांच्या दर्शनाने लोकांच्या संकटाचं निवारण होतं. ते होते श्री स्वामी समर्थ. गावातील लोक श्रद्धेने त्यांच्याकडे दर्शनाला जाऊ लागले. कोणी फळं घेऊन गेलं, कोणी फुलं, कोणी नम्रपणे चरणी मस्तक टाकलं. पण तो गर्विष्ठ पंडित हसू लागला. तो म्हणाला, हे कसले संत? खरं ज्ञानी असतील तर माझ्याशी शास्त्रार्थ करून दाखवावा. लोकांनी समजावलं, पंडितजी ते साधे संत नाहीत, पण अहंकार आंधळा असतो. दुसऱ्या दिवशी स्वामींच्या भेटीस गेला. स्वामी एका वडाच्या झाडाखाली शांत बसले होते. कधी हसत होते, कधी जमिनीवर काठी फिरवत होते, कधी स्वतःशी काहीतरी पुटपुटत होते. पंडिताने मनातच हसू केलं, हे संत, हे तर वेडं दिसतंय. तो पुढे आला, मोठ्या आवाजात म्हणाला, महाराज, ऐकलं आहे, तुम्ही फार ज्ञानी आहात, चला माझ्याशी वेदांवर चर्चा करा. स्वामींनी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला, पण काही बोलले नाहीत. पंडित पुन्हा म्हणाला, काय झालं, उत्तर नाही की ज्ञान नाही? गावकरी घाबरले. त्यांना वाटलं आता स्वामी रागावतील. पण स्वामी अचानकपणे मोठ्याने हसू लागले आणि म्हणाले, अरे, आधी स्वतःच्या घरातलं दुःख सोडव. हे ऐकताच पंडिताचा चेहरा बदलला, कारण त्याच्या घरात एक गुपित होतं. त्याचा मुलगा अनेक महिन्यांपासून गंभीर आजारी होता. कितीही उपचार केले तरी फायदा होत नव्हता. पण हे कुणालाच माहीत नव्हतं. तो हादरला. त्याच्या मनात विचार आला, यांना हे कसं माहिती? स्वामी पुढे म्हणाले, शास्त्रपाठ केल्यानं देव भेटत नाही, अहंकार सोडल्यावरच भेटतो. पंडिताचं डोकं खाली झुकलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो स्वामींच्या चरणी पडला आणि रडत म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. स्वामी शांतपणे म्हणाले, जा, मुलाला तुळशीचं पाणी दे. पंडित घरी गेला. श्रद्धेनं तुळशीचं पाणी दिलं आणि काही दिवसातच त्याचा मुलगा पूर्णपणे बरा झाला. त्या दिवसानंतर तो पंडित बदलून गेला. ज्याच्यात अहंकार होता त्याच्यात नम्रता आली. जो इतरांना कमी लेखायचा तो स्वतः भक्ती करू लागला. तो प्रत्येकाला सांगू लागला, मी पुस्तकात देव शोधत राहिलो, पण देव तर संताच्या चरणी भेटला. भक्त हो, कधी कधी आपल्या जीवनातही दुःख येतं, अडचणी येतात आणि आपण विचारतो, देव माझ्यासोबत असं का? पण कदाचित त्या अडचणी आपल्याला स्वामींच्या जवळ आणण्यासाठीच आलेल्या असतात. कारण स्वामी संकट देत नाहीत, ते संकटातून मार्ग दाखवतात. एका भुकेल्या भक्ताची हाक आणि स्वामींचा अन्नाचा चमत्कार. देशाटन करत करत स्वामी एका लहानशा गावात आले. तिथे एक गरीब विधवा राहत होती. ती रोज मजुरी करून मुलांना खाऊ घालत असे, पण त्या दिवशी घरात अन्नाचा एक कणही नव्हता. तिची लहान मुलं रडत होती, आई, भूक लागली. आईचं हृदय तुटत होतं. ती देवघरासमोर बसली आणि रडत म्हणाली, स्वामी, तुम्ही म्हणता भक्तांच्या पाठीशी आहात, मग आज माझ्या लेकरांना कोण खाऊ घालणार? आणि त्या क्षणी दारावर टकटक झाली. भुकेल्या लेकरांची हाक आणि स्वामींच्या अन्नाचा चमत्कार. भक्त हो, आईच्या डोळ्यातलं दुःख परमेश्वरालाही सहन होत नाही असं म्हणतात. आणि जिथे आई असहाय्य होते तिथे गुरुकृपा अनेकदा अदृश्यपणे धावून येते. त्या गावातील ती गरीब विधवा, तिचं नाव होतं जानकी. छोटंसं कौलारू घर, घरात 2 लहान मुलं. पती काही वर्षापूर्वी आजारानं गेले होते. संसाराचा संपूर्ण भार तिच्या खांद्यावर आला होता. रोज सकाळी ती मजुरीला जाई, कधी शेतात काम, कधी लोकांच्या घरी धुणी भांडी. जेमतेम 2 वेळच्या भाकरीची सोय व्हायची. पण त्या दिवशी नियती जणू तिची परीक्षा घेत होती. 2 दिवसांपासून काम मिळालं नव्हतं. घरात धान्य नव्हतं, पीठ नव्हतं, तांदळाचा दाणाही नव्हता आणि मुलं उपाशी होती. एक छोटा मुलगा मांडीवरती डोकं ठेवून रडत म्हणाला, आई, भूक लागली, थोडं काहीतरी खायला दे ना. हे ऐकून आईच्या हृदयाचे तुकडे झाले. तिनं पाण्याचा ग्लास दिला, पण भूक पाण्याने थोडीच मिटते. ती देवघरासमोर बसली. तिथे कोपऱ्यात एक छोटीशी प्रतिमा होती, श्री स्वामी समर्थ. तिनं थरथरत्या आवाजात हात जोडले, स्वामी, माझं काही नाही, पण या लेकरांना उपाशी ठेवू नका, मी हरले महाराज. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते आणि तेवढ्यात दारावरती टकटक झाली. ती दचकली. दार उघडलं. समोर एक वृद्ध संन्यासी उभे होते. अंगावर साधी भगवी वस्त्रे, डोळ्यात विलक्षण तेज. ते मंद स्वरात म्हणाले, अगं, भिक्षा मिळेल का? हे ऐकताच ती स्त्री अक्षरशः रडू लागली. ती म्हणाली, महाराज, माझ्या घरी माझ्या मुलांसाठीही काही नाही, तुम्हाला काय देऊ? संन्यासी हसले, अगदी स्वामींसारखं गूढ हसू. ते म्हणाले, घरातल्या मोठ्या मडक्यात पाहिलंस का? ती आश्चर्यचकित झाली, कारण तिनं ते मडके अनेकदा पाहिलं होतं. ते पूर्णपणे रिकामं होतं. तरीही ती आत गेली. क्षणात तिचे डोळे विस्फारले. मडकं पूर्ण भरलेलं होतं. पीठ, तांदूळ, डाळ, तूप, अगदी थोडे पैसे सुद्धा. तिच्या हातातून मडके जवळजवळ खाली पडलं. ती धावतच बाहेर आली, पण दारात कुणीच नव्हतं. रस्ता रिकामा होता. फक्त वाऱ्याबरोबर एक मंद आवाज कानावरती आला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या स्त्रीला समजलं, आज स्वतः स्वामी घरी येऊन गेले. ती रडतच जमिनीवर बसली. तिच्या ओठांवरती फक्त एकच नाव होतं, श्री स्वामी समर्थ. त्या दिवसानंतर तिच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागला. तिला कायम काम मिळू लागलं, मुलं शिकू लागली, घरात शांती आली. ती प्रत्येकाला एकच सांगू लागली, श्रद्धा हरवू नका, स्वामी शेवटच्या क्षणीसुद्धा हात सोडत नाहीत.
भक्त हो, आपल्या जीवनातही अनेकदा अशी वेळ येते जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं. पैसा नसतो, मदत नसते, आशा नसते, पण जिथे माणसाची शक्ती संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होते. म्हणूनच अनेक भक्त म्हणतात, स्वामींवरती सोपवा, ते अशक्यालाही शक्य करतात. मोहोळातील अद्भुत लीला. मृत्यूच्या दारातून वाचलेलं मूल देशाटन करत करत स्वामी पुढे निघाले. मोहोळ परिसरात तिथे एक घटना घडली, ज्यामुळे हजारो लोकांच्या मनात श्रद्धेचा महासागर उसळला. त्या गावात एका शेतकऱ्याचा लहान मुलगा गंभीर आजारी होता. वैद्य आले, मंत्रतंत्र झाले, औषधं झाली, पण मुलगा मृत्यूच्या उंबरठ्यावर पोचला होता. आई रडत होती, वडील हतबल झाले होते आणि त्याचवेळी गावात बातमी आली, एक महान योगी आले आहेत. हे होते स्वामी समर्थ. आता पुढे मृत्यूच्या दारातून वाचलेल्या मुलाची अत्यंत भावनिक चमत्कार कथा तुम्हाला सांगते. मोहोळातील ती अद्भुत लीला. मृत्यूच्या दारातून वाचलेलं लेकरू. भक्त हो, आई वडिलांसाठी लेकरू म्हणजे त्याचा श्वास असतो आणि जेव्हा लेकराच्या जीवावरती बेततं तेव्हा माणूस देवापुढे पूर्णपणे हतबल होतो. मोहोळ जवळच्या एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. नाव गोविंद. गरीब नव्हता, पण फार श्रीमंतही नव्हता. छोटं शेत, 2 बैल, साधा संसार, पत्नी, वृद्ध आई आणि एकुलता एक मुलगा गणू. तो मुलगा म्हणजे घराचा जीव होता. गावात सगळे त्याला प्रेमानं म्हणायचे, हा मुलगा मोठा होऊन बापाचं नाव उज्ज्वल करेल. पण नियतीनं अचानक वेगळंच वळण घेतलं. एका दिवशी गणूला प्रचंड ताप आला. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं 2 दिवसात बरा होईल, पण ताप वाढतच गेला. मुलगा अशक्त होऊ लागला. डोळ्यातली चमक निघून गेली. अन्न बंद झालं. शरीर थरथरू लागलं. गावचा वैद्य आला. काढे दिले, औषधं दिली, पण उपयोग झाला नाही. दुसरा वैद्य बोलावला, तिसरा बोलावला. कोणी म्हणालं नजरेचा दोष आहे, कोणी म्हणालं ग्रहबाधा आहे, कोणी देवपूजा सांगितली. पण दिवसेंदिवस मुलाची प्रकृती खालावत गेली. आई रात्रभर त्याच्या डोक्यावरती हात ठेवून बसायची. कधी तापाने होरपळणाऱ्या मुलाला पाणी पाजायची, कधी देवाकडे हात जोडून रडायची, देवा माझं आयुष्य घे, पण माझं लेकरू वाचव. एक रात्री अत्यंत भयंकर होती. मुलाला श्वास मंदावला, डोळे अर्धवट मिटले, घरात शोककळा पसरली. वृद्ध आजी रडू लागली, देवा आमचा दिवा विझवू नकोस. गोविंदा हतबल झाला. तो घराबाहेर येऊन जमिनीवर बसला, आकाशाकडे पाहत रडू लागला. तेवढ्यात गावातून काही लोक धावत जाताना दिसले. तो म्हणाला, काय झालं? लोक म्हणाले, अरे, गावाबाहेर एक महान योगी आले आहेत. लोक म्हणतात ते अंतर्ज्ञानी आहेत. गोविंदाचं मन दचकून उठलं. त्यानेही क्षणाचाही विचार केला नाही. अनवाणी पायानं तो धावत सुटला गावाबाहेर. एका वडाच्या झाडाखाली एका तेजस्वी संन्यासी बसले होते. कधी हसत होते, कधी जमिनीवरती काठी फिरवत होते, कधी स्वतःशीच काही बोलत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. ते होते श्री स्वामी. गोविंद धावत गेला आणि स्वामींच्या चरणावरती कोसळला. रडत रडत म्हणाला, महाराज, माझं लेकरू वाचवा, माझा संसार संपेल. स्वामी शांत बसले होते. काही क्षण त्यांनी डोळे मिटले, मग अचानक म्हणाले, अरे, रडतोस कशाला? अजून वेळ झालेली नाही. गोविंदाला काही समजलं नाही. स्वामींनी बाजूची थोडी माती उचलली, त्यांच्या हातात ठेवली आणि म्हणाले, जा, पाण्यात मिसळून त्याला दे. बस, इतकंच. ना मोठा मंत्र, ना यज्ञ, ना प्रदर्शन, फक्त स्वामींचा शब्द. गोविंदा माती घेऊन धावत घरी आला. घरात सगळे रडत होते. त्याची पत्नी जवळजवळ बेशुद्ध झाली होती. त्याने पाण्यात ती माती मिसळली आणि श्रद्धेने मुलाच्या ओठांना लावली. काही क्षण काहीच घडलं नाही. घरात भयंकर शांतता. अचानक मुलाच्या बोटांनी हालचाल केली. आई दचकली. मुलानं हळूहळू डोळे उघडले आणि मंद आवाजात म्हणाला, आई, मला पाणी दे. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. मग आई जोरात रडू लागली. गोविंदा जमिनीवर बसून अश्रूंनी भिजला. वृद्ध आजी म्हणू लागली, हे देव नव्हे तर कोण? काही दिवसात मुलगा पूर्ण बरा झाला. ही बातमी गावभर पसरली. लोकांच्या तोंडी फक्त एकच नाव, श्री स्वामी समर्थ. त्या दिवसानंतर गोविंदा रोज स्वामींच्या दर्शनाला जाऊ लागला. एक दिवस तो म्हणाला, महाराज, तुमचे उपकार कसे फेडू? स्वामी मंद हसले आणि म्हणाले, अरे, गरिबाला जेवू घाल, तेच आमचं पूजन. भक्त हो, लगेच इथेच स्वामींचा खरा संदेश दिसतो. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर दुसऱ्याच्या दुःखात उभं राहणंही आहे. कारण जिथे दया आहे तिथे स्वामी आहेत. मंगळवेढ्यातील लीला. अहंकारी सावकाराच्या परिवर्तन देशाटन करत करत स्वामी पुढे गेले. जिथे एका गर्विष्ठ निर्दयी सावकाराचं संपूर्ण आयुष्य एका घटनेनं बदलून गेलं. तो गरिबांना व्याजानं लुटायचा, गरिबांच्या अश्रूंवर आपलं वैभव उभारायचा आणि एक दिवस त्यानं चुकून स्वामींचाच अपमान केला. निर्दयी सावकाराची कथा. मंगळवेढ्यातील लीला. निर्दयी सावकाराचा उद्धार. भक्त हो, धन माणसाला सुख देऊ शकतं, पण अहंकार आला की तेच धन माणसाचं पतन घडवतं. मंगळवेढा त्या काळी व्यापारी, शेतकरी, सामान्य लोकांचं गाव होतं. गावात एक मोठा सावकार राहत होता. त्याचं नाव होतं दामोजी. मोठं घर, अनेक नोकर, धान्याची कोठारं भरलेली, सोन्या चांदीचा साठा, पण मन मात्र कठोर. गरीब माणूस कर्ज मागायला आला की तो अपमान करायचा. एखाद्यानं
वेळेवर पैसे दिले नाहीत तर त्याचं घर, शेती, जनावर हिसकावून घ्यायचा. गावातील गरीब त्याच्या नावानं घाबरायचे. एक म्हातारा शेतकरी तर रडत म्हणाला, देवापेक्षा या सावकाराची भीती जास्त वाटते. याच काळात गावात बातमी पसरली, एक विलक्षण संन्यासी आले आहेत. लोक म्हणतात त्याच्या दर्शनाने संकट दूर होतात. ते होते स्वामी. गावाबाहेर एका झाडाखाली बसले होते. लोक दर्शनासाठी येत होते. कोणी फळं आणत होतं, कोणी नमस्कार करत होतं, कोणी फक्त दुरून पाहत रडत होतं. कारण त्यांच्या डोळ्यात काहीतरी असं होतं जे थेट मनाला स्पर्श करत होतं. पण दामोजी सावकार हसू लागला. तो म्हणाला, लोक पण इथे वेडे आहेत. एखादा फकीर आला की देव बनवतात. त्याचे मित्र म्हणाले, जाऊन दर्शन तरी घ्या. तो गर्वानं म्हणाला, मी त्या भिकाऱ्याचं दर्शन. पण नियतीला वेगळंच मंजूर होतं. सावकाराचा अपमान. एक दिवस प्रखर उन्हाची वेळ होती. स्वामी गावातून चालले होते. कधी एखाद्या घरासमोर थांबत, कधी अचानक एखाद्या मुलाला हसवत, कधी शांतपणे पुढे जात. चालत चालत ते सावकाराच्या मोठ्या वाड्यासमोर आले. ते थोडा वेळ तिथे उभे राहिले आणि सहज म्हणाले, अरे पाणी आहे का? नोकर आत गेला. सावकाराला सांगितलं, बाहेर एक संन्यासी पाणी मागत आहे. सावकार चिडला. तो बाहेर आला. स्वामींकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि अगदी तुच्छतेने म्हणाला, कामधंदा नाही का? दिवसभर भटकत राहायचं आणि लोकांकडे मागायचं. गावकरी घाबरले, कारण कुणीही स्वामींशी असं बोलत नव्हतं. पण स्वामी शांत होते. त्यांनी फक्त सावकाराकडे पाहिलं आणि एक गूढ स्मित केलं आणि म्हणाले, बरं, पाणी नाही दिलंस, काळ येईल. हे बोलून ते शांतपणे निघून गेले. सावकार मोठ्याने हसू लागला. धमकी देतोय वाटतं. पण भक्त हो, संतांचे शब्द कधी व्यर्थ जात नाहीत. एका रात्रीत सर्व काही बदलल्याचं. रात्री अचानक जोरदार वादळ आलं. काळे ढग, प्रचंड पाऊस, विजांचा कडकडाट आणि पहाटे सावकाराच्या वाड्यात आरडाओरडा सुरू झाला. धान्याचं मोठं पावसाचं पाणी शिरलं, धान्य सडलं. दुसऱ्या दिवशी त्याच्या व्यापारातील सर्वात मोठं नुकसान झालं. तिसऱ्या दिवशी त्याचा विश्वासू माणूस पैसे घेऊन पळून गेला. एका आठवड्यात ज्याला स्वतःच्या पैशांचा गर्व होता तो पूर्णपणे हादरला. रात्री त्याला झोप येईना. घरात भांडणं सुरू झाली. मन बेचैन झालं. एक रात्री त्याला स्वप्न पडलं, त्याच तेजस्वी संन्याशाचं. स्वामी म्हणत होते, धनाचा गर्व करू नकोस, गरिबाचा शाप लागतो. सावकार दचकून उठला. पूर्ण अंग घामानं भिजलं होतं. त्याला जाणवलं, मी मोठी चूक केली. पश्चाताप आणि कृपा पहाट होताच तो धावत गावाबाहेर गेला. स्वामी झाडाखाली बसले होते. तो त्यांच्या चरणी पडला. मोठा सावकार आज एखाद्या मुलासारखा रडत होता. महाराज, मला क्षमा करा, मी आंधळा झालो होतो. स्वामी शांतपणे म्हणाले, गरिबाचं दुःख पाहिलंच का कधी? सावकार रडत म्हणाला, नाही महाराज. स्वामी म्हणाले, मग आजपासून गरिबाला मदत कर, व्याजानं लुटू नकोस. त्या दिवसानंतर दामोजी पूर्ण बदलून गेला. ज्यानं गरिबांची घरं घेतली होती त्यानं ती परत दिली. ज्यांना कर्जात अडकवलं होतं त्यांची माफी केली. भुकेल्यांना अन्न देऊ लागला आणि रोज एकच नाम जपू लागला, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामी शिक्षा देत नाही, ते परिवर्तन घडवतात. कारण गुरुचा रागही कृपाच असतो. अक्कलकोटकडे प्रवास आणि एका रहस्यमय घटना. काळ पुढे सरकत होता. मंगलवेढ्यातील अनेक लीला करून स्वामी पुढे निघाले. आता नियती त्यांना एका अशा भूमीकडे नेत होती जी पुढे जगभर प्रसिद्ध होणार होती, अक्कलकोट. पण अक्कलकोटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी एक अशी घटना घडली जिथे एका भक्ताला स्वामींनी मृत्यू येण्याआधीच वाचवलं, आणि तेही त्याने मदत मागण्याआधी. अंतर्ज्ञानी स्वामींची थरारक लीला सांगते. अंतर्ज्ञानी स्वामी मृत्यूच्या आधी दिलेला इशारा. भक्त हो, जगात असा कोण आहे जो आपलं मन ओळखू शकतो? आपल्या मनातलं दुःख, आपल्याला येणाऱ्या संकटाची चाहूल, आपण न बोललेले शब्द, हे कोण जाणू शकतं? सामान्य माणूस नाही, पण संत. संतांना अनेकदा भक्ताच्या संकटाची चाहूल आधीच लागते असं म्हणतात. आणि स्वामी समर्थांच्या बाबतीत अशा असंख्य कथा सांगितल्या जातात. मंगलवेढ्यानंतर स्वामी अनेक गावातून भ्रमण करत होते. एक दिवस ते एका लहानशा खेड्यात आले. गावातील लोक त्यांच्या दर्शनासाठी जमले. कोणी नमस्कार करत होतं, कोणी चरणस्पर्श, कोणी आपल्या अडचणी सांगत होतं. तेवढ्यात गर्दीत एक तरुण उभा होता. नाव हरिभाऊ. साधा शेतकरी, सरळ मनाचा. घरी वृद्ध आई, पत्नी, 2 लहान मुलं. त्या दिवशी तो बाजारासाठी दुसऱ्या गावाला जाणार होता. म्हणून वाटेत लोकांनी त्याला सांगितलं, चल आधी त्या संताचं दर्शन घेऊ. हरिभाऊ फार श्रद्धाळू नव्हता, पण मनाने वाईटही नव्हता. तो दूर उभा राहून स्वामींकडे पाहत होता. अचानक स्वामींची नजर त्याच्यावर गेली. ते मोठ्याने म्हणाले, अरे, आज त्या रस्त्याने जाऊ नकोस. हरिभाऊ दचकला. त्याने काही विचारलंच नव्हतं. तो
जवळ गेला. म्हणाला, महाराज. स्वामी पुन्हा म्हणाले, ऐकलं नाहीस का? दुसऱ्या वाटेनं जा. हरिभाऊ काही समजलं नाही. गावकरी म्हणाले, स्वामींचं काहीतरी कारण असेल. तो थोडा गोंधळला, पण मनात श्रद्धा निर्माण झाली. त्यानं मार्ग बदलला, दुसऱ्या रस्त्यानं निघाला आणि काही वेळानंतर ज्या मुख्य रस्त्याने तो जात असे त्या रस्त्यावरती एक मोठी दुर्घटना घडली. जुन्या पुलाचा भाग अचानक कोसळला. अनेक बैलगाड्या नदीत पडल्या. काही लोक गंभीर जखमी झाले. गावभर बातमी पसरली. हरिभाऊ ऐकताच थरथर कापू लागला, कारण तो नेहमी त्याच रस्त्याने जात होता. आजही गेला असता तर कदाचित तो जिवंतच राहिला नसता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो ताबडतोब परत फिरला, धावत स्वामींकडे आला आणि त्यांच्या चरणी कोसळला. रडत म्हणाला, महाराज, तुम्ही नसतात तर आज माझी मुलं अनाथ झाली असती. स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले, अरे, आम्ही आहोत ना, बस इतकंच. पण त्या एका वाक्यात संपूर्ण विश्वास सामावलेला होता. आम्ही आहोत ना. भक्त हो, कितीतरी भक्त आजही सांगतात, कधी अपघात टळला, कधी चुकीचा निर्णय बदलला, कधी अचानक कुणीतरी मदतीला आलं आणि नंतर लक्षात आलं, कदाचित ही स्वामींचीच कृपा होती. कारण स्वामी फक्त मंदिरात नसतात, ते भक्तांच्या पाठीशी चालत असतात. अक्कलकोटचा दिवस, एक पवित्र आगमन. काळ पुढे सरकत होता. देशाटन करत करत, अनेक भक्तांना कृपा देत, अनेकांना जीवनाचा मार्ग दाखवत शेवटी एक दिवस आला, ज्या दिवशी इतिहास घडणार होता. स्वामींची पावलं वळली अक्कलकोटकडे. त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की हे छोटंसं गाव एक दिवस जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र होईल. लोक दूरदूरून फक्त एका दर्शनासाठी येतील आणि लाखो भक्तांचं जीवन बदलेल. पण अक्कलकोटमध्ये प्रवेश करताच स्वामींनी पहिल्याच दिवशी एक असा चमत्कार केला, ज्यामुळे संपूर्ण गाव थरारून गेलं. एका मरणासन्न माणसाला सगळ्यांसमोर जगण्याची नवी संधी मिळाली. आता पुढे अक्कलकोटमधील पहिली महान लीला सांगत आहे. अक्कलकोटमधली पहिली महान लीला, मरणाच्या दारातून परत आलेला जीव. भक्त हो, कधीकधी एखाद्या संताचं आगमन हे फक्त एका व्यक्तीसाठी नसतं, ते संपूर्ण भूमीचं भाग्य बदलण्यासाठी असतं. आणि जेव्हा स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला, तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की पुढची अनेक वर्ष या भूमीवरती दैवी लीलांचा वर्षाव होणार आहे. त्या काळी अक्कलकोट एक साधंसं शांत गाव होतं. धुळीचे रस्ते, मातीची घरं, शेतकरी, व्यापारी, सामान्य लोक दिवसभर आपापल्या कामात मग्न असत. पण एका दिवशी गावात बातमी वाऱ्यासारखी आली. एक विलक्षण संन्यासी आले आहेत. कोणी म्हणे ते अंतर्ज्ञानी आहेत, कोणी म्हणे ते दत्तावतार आहेत, तर कोणी हळू आवाजात म्हणे त्यांच्या दर्शनाने रोग बरे होतात. लोकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाले आणि हळूहळू लोक त्यांच्या दर्शनासाठी जाऊ लागले. गावातील दुःखद घटना. त्याच गावात एक कुटुंब मोठ्या संकटात होतं. गावातील एक व्यापारी वामनराव, स्वभावाने अगदी चांगला, लोकांना नेहमी मदत करणारा, पण अचानक त्यांना भयंकर आजार झाला. शरीर अशक्त होत गेलं, खाणं पिणं बंद झालं, श्वास घेणं कठीण झालं. गावचे वैद्य आले, औषधं दिली, मंत्रतंत्रही झाले, पण काहीच उपयोग झाला नाही. घरात रडारड सुरू झाली. पत्नी डोक्यावरती हात मारून रडत होती. लहान मुलं घाबरली होती. घरातील वृद्ध आई घरासमोर बसून रडत होती, देवा, माझ्या लेकराला वाचव. वैद्यांनी हात टेकले. एकाने तर शांतपणे सांगितले, तयारी ठेवा. घरात शोककळा पसरली. सगळ्यांना वाटलं आता शेवट जवळ आला. स्वामींनी अचानक पावलं. तेवढ्यात अचानक गावात वार्ता सुरू झाली. स्वामी त्या रस्त्याने येत आहेत. लोक धावत बाहेर पडले. कोणी नमस्कारासाठी, कोणी दर्शनासाठी. स्वामी निवांत चालत होते. कधी स्वतःशी काही बोलत, कधी अचानक हसायचे, कधी एखाद्या मुलाकडे पाहून हसत. पण अचानक ते एका घरासमोर येऊन थांबले. तेच घर जिथे वामनराव मृत्यूशी झुंज देत होते. कुणीही त्यांना बोलावलं नव्हतं, कुणी काही सांगितलं नव्हतं, तरीही स्वामी थेट त्या घरात गेले. भक्त हो, यालाच म्हणतात अंतर्ज्ञान. मृत्यूच्या सावलीतही लीला
घरात शोकमय वातावरण होतं. नातेवाईक रडत होते. वामनरावांचा श्वास अत्यंत मंद झाला होता. स्वामी आत गेले. सगळे स्तब्ध झाले. कोणी विचारलंही नाही, कारण त्यांच्या रूपात काहीतरी असं होतं जे स्वतःच आदर निर्माण करत होतं. स्वामी वामनरावांच्या जवळ बसले. काही क्षण शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिले आणि अचानक मोठ्याने म्हणाले, "अरे, एवढ्यात झोपतोस का?" सगळे दचकले. कोणी समजलंच नाही. मृत्यूपंथाला असलेल्या माणसाशी असा कोण बोलतो? स्वामींनी जवळचं पाणी घेतलं. त्यात थोडी राख मिसळली आणि त्याच्या ओठांवर लावली. मग म्हणाले, "उठ, अजून तुझं काम बाकी आहे." क्षणभर काहीच घडलं नाही. घरात पूर्ण शांतता. सगळ्यांचे डोळे वामनरावांकडे आणि अचानक त्यांच्या हाताची बोटं हलली. पत्नी दचकली. आईचा श्वास अडकला. हळूहळू त्यांनी डोळे उघडले आणि अत्यंत मंद आवाजात म्हणाले, "पाणी." घरात एकच जल्लोष झाला. पत्नी रडू लागली. आई स्वामींच्या पायावरती कोसळली. लोक स्तब्ध झाले. कारण ज्याला सगळ्यांनी मृत्यूच्या दारात समजलं होतं, तो पुन्हा जिवंतपणे बोलत होता. गावभर एकत्र चर्चा. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटभर एकच चर्चा होती. स्वामींच्या मृत्यूच्या दारातून माणूस परत आणला. स्वामींनी मृत्यूच्या दारातून माणूस परत आणला. लोक दूरदूरून येऊ लागले. कोणी रोग घेऊन, कोणी दुःख घेऊन, कोणी प्रश्न घेऊन. पण एक गोष्ट समान होती, श्रद्धा. आणि हळूहळू अक्कलकोट हे केवळ एक गाव राहिलं नाही, ते भक्तांचं आशास्थान बनू लागलं. भक्त हो, कधी कधी जीवनात आपण इतके तुटतो की वाटतं आता काहीच उरलं नाही. पण स्वामींच्या कृपेनं अनेकदा सगळं संपल्यासारखं वाटत असताना देखील नवा अध्याय सुरू होतो. कारण जिथे आशा संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होते. चोळाप्पा आणि स्वामींची अद्भुत भेट. अक्कलकोटमध्येच एक असा भक्त होता ज्याचं नाव आजही स्वामी भक्त आदराने घेतात. एक गरीब, साधा, पण नितांत श्रद्धावान माणूस चोळाप्पा. आणि स्वामींची त्याच्याशी झालेली पहिली भेट. ही तर भक्ती, परीक्षा आणि गुरुकृपेची विलक्षण कथा आहे. आता पुढे चोळाप्पा आणि स्वामींची हृदयस्पर्शी कथा तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. चोळाप्पा आणि स्वामींची दिव्य भेट. गरीब भक्ताची परीक्षा आणि गुरुकृपेचा वर्षाव. भक्त हो, जगात पैसा असणारे अनेक असतात, ज्ञान असणारेही अनेक असतात, पण श्रद्धा ती फार थोड्यांकडेच असते. आणि स्वामी समर्थ नेहमी म्हणत, ज्याच्या मनात खरी भक्ती आहे त्याच्याकडे आम्ही स्वतः जातो. अक्कलकोटमध्ये त्या काळी एक अत्यंत साधा, गरीब, पण मनाने अतिशय निर्मळ माणूस राहत होता. त्याचं नाव होतं चोळाप्पा. घर गरीब, उत्पन्न कमी, कधी 2 वेळचं अन्न नसे, कधी असे नसे, पण देवावरती अपार श्रद्धा होती. चोळाप्पा रोज देवाचं नाम घेत असे. काम करायचा, कोणी दुःखी दिसलं तर मदत करायचा, स्वतः उपाशी राहिला तरी दुसऱ्याला अन्न द्यायचा. पण घरात एक समस्या होती. त्याची पत्नी. ती संसाराची काळजी करत असे. घरात पैशांची चणचण, मुलांच्या गरजा. त्यामुळे ती नेहमी म्हणायची, "फक्त देवदेव करून पोट भरतं का?" चोळप्पा शांतपणे म्हणायचा, "देव उपाशी ठेवत नाही." पण तिच्या मनात शंका होती. स्वामींचं पहिलं आगमन. एक दिवस दुपारची वेळ होती. कडक ऊन पडलेलं होतं. चोळाप्पा घराबाहेर काही काम करत होता. अचानक गावामध्ये एक बातमी आली, स्वामी गावात आले आहेत. लोक धावत गेले. चोळाप्पाही गेला. पहिल्यांदाच त्यानं स्वामी समर्थांना पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाहताच त्याच्या शरीरातून शहारे गेले. मन शांत झालं. जणू अनेक जन्मांची ओळख. तो स्वामींच्या चरणी कोसळला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काही बोलू शकत नव्हता. स्वामी त्याच्याकडे पाहून मंद हसले आणि अचानकपणे म्हणाले, "अरे चोळ्या, आम्हाला भूक लागली आहे." चोळाप्पा दचकला. त्यानं मनात विचार केला, माझ्यासारख्या गरीबाच्या घरी? पण लगेच हात जोडून म्हणाला, "महाराज, माझं भाग्य." आणि तो स्वामींना घरी घेऊन आला. घरातील संघर्ष. घरात प्रवेश करताच पत्नी मात्र चकित झाली, कारण घरात अन्न फार थोडं होतं. ती लगेच चिडून म्हणाली, "आपणच उपाशी आहोत आणि आता पाहुणे?" चोळाप्पा हळू आवाजामध्ये म्हणाला, "हे साधे पाहुणे नाहीत." स्वामी शांतपणे बसले होते. कधी हसत, कधी घराकडे पाहत, कधी काहीतरी पुटपुटत होते. पत्नी वैतागली होती. ती मनात म्हणत होती, "आता यांना काय वाढायचं? घरात फक्त थोडंसं पीठ आणि थोडी डाळ उरली आहे." तरीही चोळाप्पाने श्रद्धाने जेवण तयार केले. स्वामींना वाढलं. स्वामी अगदी आनंदाने जेवले आणि उठताना फक्त एवढंच म्हणाले, "चोळ्या, चिंता करू नकोस." आणि दुसऱ्या दिवशी काय चमत्कार! पहाट झाली.
चोळाप्पाची पत्नी उठली. नेहमीप्रमाणे धान्याचे मडके पाहायला गेली आणि क्षणात तिचे डोळे विस्पारले. काल जवळजवळ रिकामं असलेलं मडकं आज पूर्णपणे भरलेलं होतं. धान्य, पीठ, तांदूळ, डाळ, अगदी आवश्यक सर्व सामान. ती थरथर कापू लागली. तिच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. ती धावत चोळाप्पाकडे आली. रडत रडत म्हणाली, "ते कोण होते?" चोळाप्पा शांतपणे म्हणाला, "स्वामी." त्या दिवसापासून तिचाही पूर्ण विश्वास बसला. घरात गरिबी होती, पण कमतरता उरली नाही. कारण जिथे स्वामींची कृपा असते तिथे अभाव टिकत नाही. चोळाप्पाची परीक्षा सुरू झाली. भक्त हो, गुरु सहज कृपा करतात, पण भक्तांची परीक्षाही घेतात. चोळाप्पावरही ती वेळ आली होती. एक दिवस स्वामी अचानक त्याच्या घरी राहू लागले आणि मग सुरू झाल्या अशा विचित्र लीला, ज्या पाहून गावकऱ्यांना वाटे, स्वामी हे असे का करतात? कधी कधी अचानक रागावतात, कधी अन्न फेकायचे, कधी घरातील वस्तू हलवायचे, कधी कारण नसताना ओरडायचे. आणि एका दिवशी तर स्वामींनी अशी परीक्षा घेतली ज्यामुळे चोळाप्पाच्या श्रद्धेची खरी कसोटी लागली. चोळाप्पाच्या सर्वात कठीण परीक्षा आणि स्वामींचा महान चमत्कार सांगते. आणि स्वामींची कठीण परीक्षा. भक्त हो, गुरु जेव्हा एखाद्या भक्तावरती विशेष कृपा करतात तेव्हा त्याला जवळ घेतात, पण जवळ घेताना त्याची परीक्षा देखील घेतात. कारण श्रद्धा शब्दांनी सिद्ध होत नाही, ती संकटात टिकली तरच खरी ठरते. चोळप्पावरती स्वामींची विशेष कृपा होती. स्वामी अनेकदा त्याच्या घरी राहू लागले. गावातील लोक म्हणू लागले, "अरे चोळाप्पा, तुझं भाग्य मोठं, स्वामी स्वतः तुझ्या घरी राहतात." पण ज्यांना बाहेरून कृपा दिसते त्यांना आतली परीक्षा दिसत नाही. स्वामींच्या विचित्र लीला. स्वामी कधी अगदी प्रेमाने वागत, तर कधी अचानक रागवायचे. कधी घरातल्या भांड्यातलं अन्न बाहेर काढून कुत्र्यांना टाकायचे. कधी अचानक म्हणायचे, "आज काही शिजवू नका." आणि दुसऱ्या क्षणी अनेक लोक घरी येत. घरात गोंधळ उडायचा. चोळाप्पाची पत्नी वैतागून म्हणायची, "हे कसले संत, घरातलं सगळं संपवतात." पण चोळाप्पा शांत राहायचा. तो फक्त एकच म्हणायचा, "ज्यांनी दिलंय तेच सांभाळतील." स्वामींना हे सगळं दिसत होतं, कारण गुरु फक्त शब्द नाही ऐकत, मनही पाहतात. सर्वात मोठी परीक्षा. एक दिवस अत्यंत कठीण परिस्थिती आली. घरातलं धान्य संपलं, पैसे नव्हते, मुलं उपाशी होते, पत्नीच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही होतं. तेवढ्यात स्वामी घरात आले आणि मोठ्याने म्हणाले, "चोळ्या, आज गावातल्या 10 माणसांना जेवायला बोलाव." चोळाप्पा दचकला. क्षणभर त्याच्या मनात विचार चमकून गेला, घरात आपल्या मुलांसाठीही अन्न नाही. पण लगेच त्यानं डोकं खाली केलं आणि म्हणाला, "जशी आज्ञा महाराज." पत्नी संतापली. ती म्हणाली, "तुम्ही वेडे झाले आहात का? घरात काहीच नाही." चोळाप्पा शांतपणे म्हणाला, "स्वामी सांगतात म्हणजे मार्ग असेलच." तो गावात गेला. 10 गरीब लोकांना बोलावलं. घरात मात्र रिकामं स्वयंपाकघर. पत्नी रडत बसली होती. स्वामींची अद्भुत कृपा. स्वामी निवांत बसले होते. अचानक त्यांनी घरातल्या रिकाम्या भांड्याकडे पाहिलं, काठीने हलकं टकटक केलं आणि म्हणाले, "जा स्वयंपाक कर." पत्नी वैतागून गेली, पण मनात कुठेतरी भीतीही होती. ती स्वयंपाकघरात गेली आणि क्षणात तिच्या हातातून ताट खाली पडलं. रिकामे भांडे पूर्ण भरलेले होते. पीठ, भात, भाजी, तूप, सगळं सगळं पाहून ती अक्षरशः रडू लागली. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता. ती धावत बाहेर आली. स्वामींच्या चरणी पडली. "महाराज, मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखलं नाही." स्वामी फक्त मंद हसल्याने म्हणाले, "भूक कुणाचीही असो, अन्न मिळालंच पाहिजे." त्या दिवशी 10 नव्हे 20 माणसं जेवली आणि तरीही अन्न मात्र उरलं. भक्त हो, ही फक्त अन्नाची लीला नव्हती, हा संदेश होता. श्रद्धा असेल तर अभावातही कृपा निर्माण होते. स्वामींचा गूढ स्वभाव, कधी राग, कधी प्रेम, अनेक लोकांना प्रश्न पाडायचा. स्वामी कधी रागावतात, कधी हसतात, कधी शिव्याही देतात. असं का? पण ज्यांनी त्यांना जवळून पाहिलं त्यांना समजलं की स्वामींचा प्रत्येक राग, प्रत्येक शब्द भक्तांच्या कल्याणासाठीच असायचा. एकदा तर एका भक्तावरती स्वामी इतके रागावले की सगळ्यांना वाटलं आज त्याचं काही खरं नाही. पण काही दिवसांनी समजलं की स्वामींनी त्याचा जीवच वाचवला होता. कारण त्याला येणारं संकट स्वामींनी आधीच पाहिलेलं होतं. स्वामींचा कठोर राग आणि भक्ताचा जीव वाचवणारी थरारक कथा आता आपण पाहणार आहोत. भक्त हो,
ज्यांना स्वामी फक्त प्रेमळ वाटतात त्यांनी त्यांच्या रागामागची कृपाही समजून घेतली पाहिजे. कारण गुरुचा राग हा शिक्षा नसतो, तो संकटापासून वाचवण्याचा मार्ग असतो. अक्कलकोटमध्ये त्या काळी एक भक्त होता, नाव गोपाळराव. स्वभावाने अगदी साधा, कष्टाळू, रोज स्वामींच्या दर्शनाला येणारा. सकाळी उठताच स्वामींचं नाम, दर्शनाशिवाय पाणीही न पिणारा. लोक म्हणायचे गोपाळरावाचं आयुष्य म्हणजे स्वामी भक्ती. पण माणूस कितीही भक्त असला तरी नियतीचे काही वळण असतातच. एक दिवस गोपाळराव मोठ्या व्यापारासाठी दुसऱ्या गावात जाणार होते. सगळं ठरलं होतं. बैलगाडी तयार होती, पैसे सोबत होते, महत्त्वाचा व्यवहार होता. जाणं अत्यंत गरजेचं होतं. पण त्याआधी नेहमीप्रमाणे ते स्वामींच्या दर्शनाला आले. स्वामी त्या दिवशी शांत नव्हते. कधी रागवल्यासारखे तर कधी स्वतःशीच बोलत होते. गोपाळरावांनी त्यांना नमस्कार केला. म्हणाले, महाराज, आज व्यापारासाठी बाहेर जातोय, कृपा असू द्या. आणि अचानक स्वामी मोठ्याने ओरडले, जा, नकोस म्हटलं ना, ऐकत नाहीस का? सगळे दचकले. गोपाळरावही थरथरले. त्यांनी कधी स्वामींना असं रागवताना पाहिलं नव्हतं. ते हळू आवाजात म्हणाले, महाराज, फार महत्त्वाचं काम आहे. स्वामी अजून जोरात म्हणाले, गेला तर परत येणार नाहीस. हे ऐकताच सगळीकडे शांतता पसरली. गोपाळराव घाबरले. मनात संघर्ष सुरू झाला. जावं की न जावं? एकीकडे व्यापाराचं नुकसान, दुसरीकडे स्वामींचा शब्द. शेवटी त्यानं निर्णय घेतला, व्यापार नंतर होईल, पण स्वामींचं ऐकणं महत्त्वाचं. ते घरी परतले. लोक म्हणाले, अरे, इतका मोठा व्यवहार सोडला. गोपाळराव शांत होते. ते फक्त म्हणाले, स्वामींची आज्ञा. आणि दुसऱ्या दिवशी अत्यंत भयंकर बातमी आली. ज्या रस्त्याने गोपाळराव जाणार होते त्या जंगलात दरोडेखोरांनी हल्ला केला होता. व्यापाऱ्यांची लूट झाली. काही लोक मारले गेले, काही गंभीर जखमी झाले. गोपाळरावांच्या हातातून पाण्याचा लोटा खाली पडला. त्यांच्या अंगावरती शहारे आले. कारण आज ते तिथे असते तर कदाचित ते जिवंत राहिले नसते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते धावतच स्वामींकडे गेले. चरणी कोसळले. रडत म्हणाले, महाराज, मला वाचवलंत. स्वामी शांतपणे हसले आणि नेहमीच्या गूढ स्वरात म्हणाले, अरे, आमचा माणूस आहेस तू, बस, इतकंच. पण गोपाळरावांसाठी ते वाक्य आयुष्यभराचा आधार बनलं. आमचा माणूस आहेस. भक्त हो. आजही अनेक भक्त असं सांगतात की कधी अचानक एखादा निर्णय बदलला, कधी मनानं नको सांगितलं आणि कधी प्रवास रद्द झाला आणि नंतर कळलं मोठं संकट टळलं. कदाचित कुठेतरी स्वामींची कृपा असेल. कारण स्वामी फक्त इच्छा पूर्ण करत नाहीत, ते संकटही टाळतात. स्वामी आणि विषाचा चमत्कार, मृत्यूला हरवणारी कृपा अक्कलकोटमध्येच. एकदा अशी घटना घडली जिथे एका भक्ताला विषारी साप चावला. गावकऱ्यांनी आशा सोडली, वैद्यांनी हार मारली, पण स्वामी फक्त एवढंच म्हणाले, अजून त्याची वेळ नाही. आणि मग घडलं असं काही ज्याने संपूर्ण गाव थक्क झालं. सापदंश झालेल्या भक्ताची अद्भुत आणि भावनिक कथा सांगते. सापदंश झालेल्या भक्ताची ही कथा आहे, शेवटपर्यंत ऐका. भक्त हो, जगात काही क्षण असे असतात जिथे माणूस पूर्णपणे हतबल होतो. औषधं अपुरी पडतात, लोक आशा सोडतात आणि मृत्यू समोर उभा असल्यासारखा वाटतो. पण कधीकधी एका संताचा शब्द मृत्यूचं गणितही बदलून टाकतो. अक्कलकोटच्या आसपासच्या त्या गावामध्ये रामू नावाचा एक तरुण शेतकरी राहत होता. साधा, कष्टाळू आणि स्वामी समर्थांवरती अपार श्रद्धा असलेला. सकाळी शेतात जाण्यापूर्वी तो एकच नाम घ्यायचा, श्री स्वामी समर्थ. घरात वृद्ध आईवडील, पत्नी, एक छोटंसं लेकरू. साधा पण समाधानी संसार. एक दिवस पावसाळ्याची वेळ होती. शेतात पाणी साचलं होतं. रामू नेहमीप्रमाणे काम करत होता. तेवढ्यात अचानक झुडपातून एक मोठा विषारी नाग बाहेर आला आणि क्षणार्धात त्याच्या पायावरती दंश करून निघून गेला. रामू किंचाळला. क्षणात त्याच्या शरीरात विष पसरू लागलं. गावकरी धावत आले. त्याला उचलून घरी आणलं. वैद्य बोलावला, औषधं दिली, झाडाफूक झाली. पण शरीर मात्र निळं पडू लागलं. श्वास मंदावला. वैद्यानं हळू आवाजामध्ये सांगितलं, आता फार आशा नाही. घरात एकच आक्रोश. पत्नी रडत होती. वृद्ध वडील डोकं धरून बसले होते. लहान मुलाला काहीच समजत नव्हतं. तो फक्त एवढंच म्हणत होता, बाबा, उठा ना.
स्वामींकडे धाव घेण्यात आली. गावातल्या एका माणसानं सांगितलं की स्वामींकडे चला. रामूचा भाऊ अक्षरशः धावत अक्कलकोटकडे गेला. स्वामी त्यावेळी निवांत बसले होते, कधी स्वतःशी काहीतरी बोलत, कधी अचानक हसत. तो धावत गेला, चरणी पडला, रडत रडत म्हणाला, महाराज, रामूला नाक चावला, वाचवा. सगळ्यांना वाटलं स्वामी लगेच काहीतरी करतील, पण स्वामी मात्र शांत बसले. काही क्षणांनी अचानक मोठ्याने म्हणाले, अरे, एवढ्यात मरायचं नाही त्याला. मग जवळची थोडी राख घेतली, त्याच्या हातात दिली आणि म्हणाली, जा, त्याच्या कपाळाला लाव आणि कानात सांग, स्वामी बोलावत आहेत. बस, इतकंच. ना मंत्र, ना मोठा विधी, फक्त स्वामींचा शब्द, मृत्यूशी झुंज आणि चमत्कार. रामू जवळजवळ बेशुद्ध झाला होता. शरीर पूर्णपणे थंड झालेलं होतं. घरात सगळे शेवटची तयारी करत होते. तेवढ्यात त्याचा भाऊ धावत आला. त्यानं श्रद्धेनं ती राख कपाळाला लावली आणि रामूच्या कानात हळूच आवाजात म्हणाला, उठ, स्वामी बोलावत आहेत. क्षणभर पूर्ण सर्वत्र शांतता पसरली आणि अचानक रामूच्या छातीत जोरात श्वास झाला. आई दचकली, पत्नी थरथर कापू लागली. काही क्षणांनी त्याने हळूहळू डोळे उघडले. पहिला शब्द काय होता माहीत आहे? स्वामी. घरात एकच रडारड सुरू झाली, पण यावेळीही दुःखाची नाही, तर ती होती आनंदाची. काही दिवसात रामू पूर्णपणे बरा झाला. गावभर बातमी पसरली, स्वामींनी विशालाही हरवलं. रामूने सांगितलेलं रहस्य. रामू बरा झाल्यानंतर लोकांनी विचारलं, तुला काही आठवतं का? रामू काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, मी जणू खूप अंधाऱ्या वाटेवरती चाललो होतो, खूप थकलो होतो. तेवढ्यात एक तेजस्वी संन्यासी दिसले. लोक श्वास रोखून ऐकत होते. तो पुढे म्हणाला, ते म्हणाले, अरे, अजून तुझी वेळ नाही, मागे फिर. आणि अचानक मी डोळे उघडले. लोकांच्या अंगावरती काटा आला, कारण सगळ्यांना समजलं होतं तो कोण होता. श्री स्वामी समर्थ. भक्त हो. काही लोक विचारतात, स्वामी आजही आहेत का? भक्त म्हणतात, हो. रूप दिसत नाही, पण कृपा मात्र दिसते. कारण कधी अपघात टळतो, कधी मृत्यूचा प्रसंग टळतो, कधी अशक्य गोष्ट शक्य होते आणि मग मनात एकच भावना येते, हे माझं नव्हतं, ही स्वामींची कृपा होती. स्वामी आणि गरीब ब्राह्मण. रिकाम्या घरात झालेला अन्नाचा वर्षाव. एकदा अक्कलकोटमध्येच एक गरीब ब्राह्मण उपासमारीने त्रस्त झालेला होता. घरात अन्न नाही, मुलं रडत होती आणि निराश होऊन तो म्हणाला, आता जगून काय उपयोग आहे? पण त्या रात्री त्याच्या दारावर कोणीतरी टकटक केली आणि जे घडलं ते ऐकून डोळे पाणावतील. आता आपण पुढे गरीब ब्राह्मणाची अत्यंत भावनिक कथा ऐकणार आहोत. गरीब ब्राह्मणाची कथा. भक्त हो. गरिबीचं दुःख फक्त ज्याने भोगलंय त्यालाच समजतं. रिकामं घर, उपाशी मुलं आणि हातात काही नसण्याची असहाय्यता माणसाला आतून मोडून टाकते. अक्कलकोटमध्ये त्या काळी एक गरीब ब्राह्मण राहत होता. नाव नारायण शास्त्री. तो विद्वान होता, पण काळ कठीण होता. यज्ञ, पूजा, धार्मिक कार्य कमी झालं होतं. उत्पन्न जवळजवळ थांबलं होतं. घरात पत्नी, 2 लहान मुलं आणि वृद्ध आई. सुरुवातीला कसंबसं चाललं होतं, पण हळूहळू परिस्थिती इतकी बिकट झाली की घरात अन्नाचा दाणाही उरला नाही. एक दिवस संपूर्ण दिवस गेला. कोणी काम दिलं नाही, कोणी दक्षिणा दिली नाही. सायंकाळ झाली. मुलं भुकेने रडू लागली. एक मुलगा म्हणाला, बाबा, आज खायला नाही का? ब्राह्मणाच्या छातीमध्ये हे ऐकून कळ उठली. त्यानं नजरेला नजर दिलीच नाही. पत्नी कोपऱ्यात बसून अश्रू पुसत होती. वृद्ध आई मंद स्वरामध्ये रामनाम घेत होती. घरात इतकी शांतता होती की भुकेचा आवाज ऐकू येत होता, तुटलेलं मन आणि स्वामींचं स्मरण. त्या रात्री नारायण शास्त्री देवघरासमोर बसला. समोर छोटीशी प्रतिमा होती. श्री स्वामी समर्थ. त्याचे डोळे भरून आले. तो रडत म्हणाला, महाराज, आयुष्यभर धर्म केला, कुणाचं वाईट केलं नाही, पण आज माझ्या लेकरांना उपाशी पाहावत नाही. आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. तो बराच वेळ रडत बसला आणि थकून तसाच झोपून गेला. मध्यरात्रीची टकटक. रात्र गडद झाली होती. सगळे झोपले होते. अचानक दारावरती आवाज आला, टक टक टक. ब्राह्मण दचकून उठला. इतक्या रात्री? तो घाबरतच दार उघडायला म्हणून गेला. त्यानं दार उघडलं आणि बाहेर एक वृद्ध पुरुष उभे होते. डोक्यावरती पगडी, हातात मोठी धान्याची पोती. त्यांच्या चेहऱ्यावरती विलक्षण तेज होतं. ते म्हणाले, अरे शास्त्री, हे सामान घे. ब्राह्मण चकित झाला. पण कोण?
ते शांतपणे म्हणाले, ज्यांनी पाठवलंय त्यांना माहीत आहे. आणि क्षणात ते निघून गेले. अद्भुत दृश्य. ब्राह्मणाने पोती उघडली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तांदूळ, गहू, पीठ, डाळ, तूप, गूळ, अगदी काही पैसेसुद्धा त्याच्यामध्ये होते. पत्नी जागी झाली, तीही रडू लागली. वृद्ध आई हात जोडून म्हणाली, हे साधं नाही, ही आहे गुरुकृपा. सकाळ होताच ब्राह्मण धावत स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामी नेहमीप्रमाणे निवांत बसले होते. तो त्यांच्या चरणी कोसळला, रडत म्हणाला, महाराज, काल रात्री तुम्हीच मदतीला आलात ना? स्वामी मोठ्याने हसू लागले आणि म्हणाले, अरे लेकरं उपाशी असताना आम्ही कसं बसू? हे ऐकताच ब्राह्मणाला खात्री झाली. काल रात्री आलेले ते वृद्ध पुरुष काही सामान्य पुरुष नव्हते. स्वामींचा संदेश. स्वामी पुढे म्हणाले, श्रद्धा ठेव, पण दुसऱ्याच्या भुकेकडे दुर्लक्ष करू नकोस. त्या दिवसानंतर नारायण शास्त्रीने एक नियम केला. घरात काहीही असो, भुकेल्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. आणि आश्चर्य, त्याच्या घरात पुन्हा कधीच अन्नाची कमतरता भासली नाही. भक्त हो, कधी कधी आपल्याला वाटतं की मी एकटा आहे, पण कदाचित कुठेतरी स्वामी आपल्याकडे पाहत असतात, आपली परीक्षा घेत असतात आणि योग्य वेळी अदृश्यपणे आपल्यासाठी मदतीचा हात देखील पुढे करत असतात. कारण स्वामी उशीर करतात, पण अंधारात सोडत नाहीत. एक वेडी स्त्री आणि स्वामींची करुणा. अक्कलकोटमध्ये एक स्त्री होती. लोक तिला वेडी म्हणायचे. कोणी तिच्याजवळ जायचं नाही, कोणी तिला अन्न द्यायचं नाही. पण एक दिवस स्वामी स्वतः तिच्याजवळ जाऊन बसले आणि जे काही घडलं त्याने संपूर्ण गावाचं मनच बदलून गेलं. आता आपण पुढे पाहणार आहोत त्या वेड्या स्त्रीची अत्यंत हृदयस्पर्शी अशी कथा. भक्त हो, समाजात काही लोक असे असतात ज्यांच्याकडे कोणीही प्रेमानं पाहत नाही, ज्यांना लोक टाळतात, त्यांच्यावरती हसतात आणि त्यांचा कधी अपमान करतात आणि हळूहळू ते लोक जगापासून तुटून जातात. पण जगाने जरी नाकारलं तरी गुरु कधी नाकारत नाहीत. अक्कलकोटमध्ये त्या काळी एक स्त्री होती. तिचं नाव कुणालाच नीट माहीत नव्हतं. लोक तिला फक्त एकच म्हणायचे, हाक मारायचे, वेडी. तिचे केस विस्कटलेले, कपडे फाटलेले, डोळ्यात विचित्र भीती. ती कधी स्वतःशी बोलायची, कधी अचानक रडायची, कधी गावभर भटकायची. लहान मुलं तिची थट्टा करायची, मोठी माणसं तिला हाकलून द्यायची. कोणी अन्न द्यायचं नाही, कोणी तिला जवळ बसायचं नाही. लोक म्हणायचे, हिच्यावरती काहीतरी वाईट सावट आहे. पण खरं काय होतं ते कुणालाच माहीत नव्हतं. दुःखाची गोष्ट असं सांगितलं जातं की ती स्त्री पूर्वी खूप आनंदी होती. पती, मुलं, छोटासा सुखी संसार. पण एका साथरोगामध्ये तिच्या डोळ्यासमोर तिचं संपूर्ण कुटुंब गेलं. पती गेला, लेकरं गेली, घर गेलं आणि दुःखाचा इतका मोठा डोंगर तिच्यावरती कोसळला की तिचं मनच तुटून गेलं. लोकांनी तिला वेडी ठरवलं, पण खरं तर ती दुःखानं मोडलेली होती. स्वामींची नजर तिच्यावरती पडली. एक दिवस ती स्त्री गावाच्या कोपऱ्यात बसून रडत होती, केस विस्कटलेले, अनेक दिवस उपाशी, हातात माती घेऊन स्वतःशी काहीतरी बोलत होती. तेवढ्यात स्वामी तिथून जात होते. लोक त्यांच्या मागे चालले होते. अचानक स्वामी थांबले. त्यांनी त्या स्त्रीकडे पाहिलं आणि सरळ तिच्याकडे जाऊन बसले. गावकरी थक्क झाले. कोणी म्हणालं, महाराज, तिच्याजवळ जाऊ नका. कारण लोकांना वाटायचं की ती वेडी आहे, ती धोकादायक आहे. पण स्वामी शांत होते. ते तिच्याकडे प्रेमाने पाहू लागले. एक वाक्य, अश्रूंचा बांब फुटला. स्वामी हळू आवाजामध्ये म्हणाले, खूप रडलीस ग, आता पुरे. क्षणात त्या स्त्रीचा चेहरा बदलला. ती थरथरू लागली, कारण कित्येक वर्षांनी कोणीतरी तिच्याशी इतक्या प्रेमाने बोललं होतं. ती अचानक जोरात रडू लागली, लहान मुलासारखी. ती स्वामींच्या पायांवरती डोके ठेवून रडत होती. सगळे गेले, मला कोणी नाही. गावकरी स्तब्ध झाले, कारण पहिल्यांदाच त्यांनी त्या स्त्रीला व्यवस्थितपणे बोलताना पाहिलं. स्वामी तिच्या डोक्यावरती हात फिरवत म्हणाले, आम्ही आहोत ना. चमत्कार की करुणा. स्वामींनी जवळच्या एका लोकांना सांगितले की हिला अन्न द्या आणि प्रेमाने सांभाळा. काही भक्तांनी तिला जवळ ठेवलं, अंघोळ घातली, नवे कपडे दिले, अन्न दिलं आणि हळूहळू
काही आठवड्यातच ती स्त्री शांत होऊ लागली. तिच्या डोळ्यातली भीती कमी झाली. ती पुन्हा सामान्य माणसासारखी वागू लागली. लोक आश्चर्यचकित झाले. ते म्हणू लागले, ही तर परी झाली. पण स्वामी फक्त हसले. जणू सांगत होते, कधी कधी माणसाला औषध नाही, प्रेम हवं असतं. भक्त हो, ही कथा फक्त चमत्काराची नाही, ही कथा आहे करुणेची. आजही कितीतरी लोक बाहेरून हसत असतात, पण आतून मात्र पूर्णपणे तुटलेले असतात. कदाचित त्यांना उपदेश नको असतो, फक्त कोणीतरी एवढं म्हणावं पाहिजे, मी आहे ना. आणि हेच तर स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आणि अहंकारी अधिकारी. एका वाक्यानं बदललं आयुष्य. अक्कलकोटमध्ये एकदा मोठा अधिकारी, सरकारी अधिकारी बसलेला होता. त्याला संत, भक्ती, चमत्कार काहीच मान्य नव्हतं. तो म्हणाला, जर हे संत खरे असतील तर माझ्या मनातलं सांगावं. पण स्वामींनी त्याच्याकडे पाहताच एक असं गुपित सांगितलं, जे फक्त त्यालाच माहीत होतं. आणि त्याचं आयुष्य हे कायमचं बदललं. अहंकारी अधिकाऱ्याचा गर्व आणि स्वामींची अंतर्ज्ञानी लीला. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या लीलांची चर्चा दिवसेंदिवस वाढत होती. दूरदूरच्या गावातून लोक त्यांना भेटण्यासाठी येत होते. कोणी रोगमुक्तीसाठी, कोणी संकटातून सुटकेसाठी, कोणी फक्त दर्शनासाठी. पण सगळे श्रद्धेने येत नसत. काही लोक येत असत फक्त परीक्षा घ्यायला. त्या काळी एक मोठा सरकारी अधिकारी अक्कलकोटमध्ये आला. तो उच्च पदावरती होता. त्याचा रुबाब खूप मोठा होता. तो शिक्षित होता. पैसा, मान, प्रतिष्ठा सगळं होतं. पण एक गोष्ट मात्र त्याच्याकडे नव्हती, ती म्हणजे नम्रता. तो संत, साधू, भक्ती यावरती हसायचा आणि म्हणायचा, लोकांच्या अंधश्रद्धेवरती हे संत जगतात. अक्कलकोटमध्येही येताच त्यानं स्वामींबद्दल ऐकलं होतं. लोक म्हणाले, स्वामी अंतर्ज्ञानी आहेत. तो हसू लागला. जर इतकंच महान असतील तर माझ्या मनातले सांगून दाखवायचे. त्यांच्या मित्रांनी सांगितलं की एकदा दर्शन तरी घ्या. तो म्हणाला, दर्शन नाही, परीक्षा घे. मनातलं गुपित. भक्त हो, त्या अधिकाऱ्याच्या आयुष्यामध्ये एक गुपित होतं. एक असं पाप जे त्याने कुणालाही सांगितलं नव्हतं. कित्येक वर्षांपूर्वी लोभापोटी त्याने एका गरीब माणसावरती अन्याय केला होता. खोट्या कागदांवरती सही करून त्याची जमीन काढून घेतली होती. त्या गरीबाने रडून विनंती केली होती, साहेब, माझ्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण त्याने ऐकलं नाही. ते गुपित त्याच्या मनात खोल दडलं होतं. बाहेरून तो मोठा अधिकारी होता, पण आतून कुठेतरी अपराधी. स्वामींसमोर पहिली भेट. दुसऱ्या दिवशी तो स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामी एका झाडाखाली बसले होते. भोवती भक्त. कोणी नमस्कार करत होतं, कोणी चरणस्पर्श करत होतं. पण अधिकारी मात्र दूर उभा राहिला. मनात विचार, पाहूया काय चाललंय ते. अचानकपणे स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि मोठ्याने हसू लागले. आणि मग म्हणाले, अरे, दुसऱ्याची जमीन खाऊन पोट भरलं का? क्षणात अधिकाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला, कारण हे गुपित कुणालाच माहीत नव्हतं. स्वामी पुढे म्हणाले, गरिबाचा अश्रू स्वस्त नसतो रे. संपूर्ण गर्दी शांत झाली. अधिकाऱ्याच्या डोळ्यात भीती उतरली. त्याला जाणवलं की हे सामान्य संत नाहीत आणि स्वामींच्या चरणी पडला. रडत रडत तो म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. तुम्हाला अशाच आणखी स्वामींच्या कथा ऐकायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून, तुम्हाला कथा ऐकायला आवडत असतील असे लिहा. श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन कथा